नमस्कार. श्री साई प्रतिष्ठान पुणे आयोजित महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित काव्य स्पर्धेमध्ये मी डॉक्टर अंजली सामंत माझी कविता सादर करते. कवितेचे शीर्षक आहे ती बाई. ती स्त्री म्हणून जन्मते, ती स्त्री म्हणून जन्मते, बाई म्हणून घडवली जाते. सटीचे विधिलिखित बदलायचे बळ शिक्षणाने नाही आले तिला. सटीचे विधिलिखित बदलायचे बळ शिक्षणाने पण नाही आले तिला. झाड लोट भांडी पाणी करते ती बाई. घर ते ऑफिस छंद बंद संस्कृती रूढींच्या बुजगावण्यात बांधून घेते तिलाच. संस्कृती रूढींच्या बुजगावण्यात बांधून घेते तिलाच. लग्नानंतर नाचते कटपुतली. काऊ चिऊच्या संसारात, काऊ चिऊच्या संसारात घराचे कर्ज चिऊचे, घरावर नाव काऊचे. हक्क नसलेले गर्भाशय मुलीलाच देते नकार. नाव अडनाव पुसलेली सौभाग्यवती, नाव अडनाव पुसलेली सौभाग्यवती परक्याच्या घरातील भाडे करू. काही केल्या परके पण साथ सोडत नाही, काही केल्या परके पण साथ सोडत नाही. तिला समजून घेताना आयुष्य गेले, युगे लोटली. तिच्यातल्या असंख्य शक्यतांचे छाटले जातात पंख, तिच्यातील असंख्य शक्यतांचे छाटले जातात पंख. संत एकनाथ म्हणाले एकटीच ठेव ग तिला, आई रोडगा वाहीन तुला. संत एकनाथ म्हणाले होते एकटीच ठेव ग हिला, आई रोडगा वाहीन तुला. अध्यात्माच्या वाटेवरची खंत भळभळणारी जखम अश्वत्थाम्यासारखी युगानुयुगे युगानुयुगे. उगवतो आणि मावळतो दिवस, आज उगवतो आणि मावळतो दिवस तिच्या कुकरच्या शिटीने. आता तिला छेदायचे आहे बाईपणाचे अभेद्य चक्रव्यूह. आता तिला छेदायचे आहे बाईपणाचे अभेद्य चक्रव्यूह. धन्यवाद.